या 15 ऑगस्टला म्हणजे आपल्या इंडिपेंडन्स डेला तुम्हाला सुद्धा असा मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि इतका स्पॉन्जी, सॉफ्ट असा ट्राय कलर ढोकळा बनवून खायचा आहे का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा ढोकळा मोठे तर खाऊच शकतात, पण लहान मुलंही अगदी आवडीने खातील, कारण तुम्ही बघू शकता किती ॲपेटायझिंग आणि बघायलाच अट्रॅक्टिव्ह दिसतोय हा ढोकळा. तर ढोकळा बनवायला सुरुवात करूयात. तर हा ट्राय कलर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 2 कप बारीक रवा घेतला. तुमच्याकडे जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या, बारीक रवा बनवून घ्या. 2 कप बारीक रव्यासाठी 1 कप दही घेतलाय मी, घट्ट दही घेतलं. त्यामध्ये ॲड केले 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा किंवा 1 माप तेल. आणि ह्या सगळ्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जाडसर असं बॅटर रेडी होतंय. तर हेच परफेक्ट बॅटर आहे. जाडच आपल्याला हे बॅटर हवं आहे, कारण आपण ह्याला आता भिजतही ठेवणार आहोत, तर आणखी छान थिक बॅटर रेडी होईल हे. आता ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला ट्राय कलर बनवायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे सॅफ्रन कलर किंवा केशरी रंग बनवते. त्यासाठी मी इथे गाजर छान सोलून चिरून घेतला आहे. त्यामध्ये ॲड करते पाणी आणि थोडीशी हळद. आणि बघा काय परफेक्ट ऑरेंज रंग, केशरी रंग तयार झाला आहे. आता ह्याला छान गाळून घेते गाळणीने. आणि इथे बघा काय परफेक्ट सुंदर केशरी रंग तयार झाला आहे. तर फार हेल्दी ऑप्शन आहे. भाज्या आपण यूज करतो, त्यामुळे लहान मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यांच्यासाठी हेल्दीसुद्धा आहे. आता केशरी रंग झाला. आता हिरवा रंगासाठी मी इथे पालक घेतलं आहे. सेम पालकमध्येही पाणी ॲड करून छान प्युरी बनवून घेते आहे. आणि ह्यालाही गाळणीने गाळून घेऊयात, जेणेकरून काही जाड आपलं जे हे असतं फायबर आपण बोलतो ते निघून जाईल आणि प्लेन वॉटर राहील, जेणेकरून आपला ढोकळा छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट स्मूथ बनेल. तर इथे बघा आता ऑरेंज रंग रेडी झाला आहे, हिरवा रंग रेडी झाला आहे आणि व्हाईट रंगासाठी मी इथे दूध घेतलं आहे. आणि इथे बघा मी जसं मग अशी तुम्हाला सांगितलेलं आपलं रवा आणि दहीचं बॅटर छान थिक झालं आहे, कारण व्यवस्थित भिजलं गेलं आहे हे पीठ. 15 मिनिटांसाठी ठेवलेलं मी. आता ह्याला इक्वल पार्ट्समध्ये 3 इक्वल पार्ट्समध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण इक्वल लेयर्स दिसल्या पाहिजेत ना आपल्या ढोकळ्याच्या, त्यामुळे. आता 3 इक्वल पार्ट्समध्ये आपण जे बॅटर काढून घेतले त्यामध्ये एका बॅटरमध्ये मी ॲड करणार आहे ऑरेंज कलर, एकामध्ये ॲड करणार आहे मिल्क, दूध, आणि एकामध्ये मी ॲड करणार आहे आपण पालकची जी प्युरी किंवा पेस्ट वॉटर बनवून घेतलेलं ते. आणि आता तिन्हींना छान मिक्स करून घ्यायचं आहे, स्मूथ पेस्ट किंवा बॅटर रेडी करायचं. तर इथे बघा सुंदर 3 कलर दिसत आहेत. झालं रेडी आपलं बॅटर. आता मी ऑरेंज बॅटरमध्ये ॲड करते 1/4 कप इनो. तुम्ही सोडाही यूज करू शकता, पण इनोने छान फुलला जातो ढोकळा. आणि मग आता त्याच्यावरती मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी. आणि छान याला मिक्स करून घेते. आणि बघा सुंदर फुललं आहे हे बॅटर. आता मी इथे एक डबा घेतला आहे, त्याला मी तेल ग्रीस करून घेतलं आहे, लावून घेतलं तेल, जेणेकरून छान डिमोल्ड व्हावा आपला ढोकळा. आणि हे बॅटर त्या डब्यामध्ये मी पोर करते आहे. बघा छान इक्वल क्वांटिटीमध्ये आपण तिन्ही बॅटर घेतलेत आणि इक्वली पोर करायचे, जेणेकरून एक संद किंवा एक छान लेअर दिसेल. आणि ह्याला छान टॅप करून घेते, जेणेकरून काही एअर बबल्स राहिले असतील ह्या बॅटरमध्ये तर निघून जातील आणि छान ढोकळा फुलला जाईल. एकीकडे मी स्टीमरही गरम करत ठेवलेला, त्यामध्ये मी आता हे बॅटर हा डबा ठेवते आहे आणि छान झाकून स्लो टू मीडियम फ्लेमवरती एक 5 मिनिटं वाफ काढून घेते आहे. 5 मिनिटांनंतर चेक करूयात. बघा काय सुंदर ढोकळा फुलला गेला आहे. सेम आता मी तो ढोकळा काढून घेते आहे. व्हाईट कलरचा बॅटर घेते आहे, त्यामध्ये 1/4 कप इनो, पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे. ॲक्टिवेट झालं हे बॅटर की लगेच त्या ऑरेंज रंगाच्या लेअरवरती व्हाईट लेअर द्यायची आहे इक्वल क्वांटिटीमध्ये. आणि छान प्लेन लेअर देऊन टॅप करायचं आहे, जेणेकरून एअर बबल्स निघून जातील. आणि पुन्हा ह्याला स्टीमरमध्ये स्टीम करत ठेवायचं आहे, पुन्हा स्लो टू मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटांसाठी. पुन्हा 5 मिनिटांनंतर चेक करायचं आहे. आणि इथे बघा काय सुंदर व्हाईट कलरचा ढोकळासुद्धा आपला फुलला गेला आहे. आणि आता यालाही काढून घेऊयात. सेम आपलं जे पालकचं बॅटर आहे त्यामध्येही इनो ॲड केलं आहे मी, पाणी ॲड केलं आहे, ॲक्टिवेट झालं इनो की छान हे बॅटरही आपल्या व्हाईट कलरच्या लेअरवरती आता ॲड करूयात. आणि मग ही लेअरही ॲड करून पुन्हा छान टॅप करायचं आहे, जेणेकरून काही एअर बबल्स वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील आणि आपला हा ढोकळा छान फुलला जाईल, छान स्पॉन्जी आणि फ्लफी बनला जाईल. आणि पुन्हा ह्याला छान टॅप करून पुन्हा स्टीमरमध्ये ठेवते आहे. पण आता यावेळी मात्र आपल्याला ह्याला छान 12 ते 15 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं, जेणेकरून ढोकळा छान शिजला जाईल. आणि ते बघा 15 मिनटं झालेत. चेक करूयात काय सुंदर फुलला गेला आहे. टूथपिकने चेक करूयात. बघा टूथपिकची काडी क्लिअर निघली आहे, म्हणजे ढोकळा परफेक्टली कुक झाला आहे. आता याला काढूयात आणि तडकाची तयारी करूयात. तडक्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये ॲड केलं तेल तापलं की मोहरी तडतडली की पांढरे तीळ स्लीट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता
आणि तडका छान तडतडला की मग यामध्ये मी ॲड करणार आहे 1 चमचा पिठी साखर. मी पिठी साखर ॲड केली आहे, तुम्ही नॉर्मल साखरही ॲड करू शकता. आणि पाणी ॲड करायचं आहे आणि छान ह्याला एक बॉईल येऊ द्यायचा आहे. आणि इथे बघा ढोकळा डिमोल्ड करूयात. किती इझिली आणि क्लिअरली क्लीन ढोकळा निघला गेला आहे. आणि तुम्ही बघू शकता काय सॉफ्ट स्पंजी फ्लफी ढोकळा बनवून रेडी झाला आहे. आणि किती छान मऊ असा जाळीदार ढोकळा बनवून रेडी झाला तुम्ही बघू शकता. तर अगदी परफेक्ट मेजरमेंट्स आहेत. तुम्ही सुद्धा हेच मेजरमेंट यूज केले तर तुमचा ढोकळाही अगदी असाच सेम सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार बनवून रेडी होईल. यावरती तडका ॲड करूया, जो तडका आपण प्रिपेअर केला आहे तो. आणि मग झाला आहे रेडी आपला इथे सॉफ्ट स्पॉन्जी ट्राय कलर ढोकळा किंवा तिरंगा ढोकळा.